प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्सचा प्रकार दुसरा, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. काल आपण प्रेझेंट टेन्सचा प्रकार पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये मराठी सफिक्स म्हणजे तो, ते, तोस, तेस आणि तात असे होते. म्हणजे आपण जे मराठी बोलतो त्या वाक्या शेवटी जर हे चार अक्षर आली तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आपण हे काल बघितले. परंतु आज आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्सचा प्रकार दुसरा, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम आर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, एम आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो आणि आयएनजी म्हणजे काय, क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी प्रत्यय लावणे. जसे उदाहरणार्थ राईट म्हणजे लिहिणे, जर आपण याला शेवटी आयएनजी प्रत्यय लावला तर तो रायटिंग असा होतो आणि त्याच्या पुढे कर्म. ठीक आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे इथे की यस म्हणजे काय. यस म्हणजे काय, कर्ता आय. दुसरा कर्ता आहे आपला वी. तिसरा आहे यू. चौथा आहे यू. पाचवा ही. सहावा शी. सातवा इट आणि नववा आहे आपला दे असा. तर आता आपण या सगळ्यांना आपण यस म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणतो. आणि आता प्रश्न असा आहे की ते एमिजार म्हणजे काय, तर आपण त्यांना म्हणतो सहाय्यकारी क्रियापदे. आणि आता आय समोर इथे मी एम घेतो, याचा अर्थ मी आहे असा होतो. येथे यू आर, तू आहेस. दुसरे यू आर याचा अर्थ, सॉरी ठीक आहे, दुसरे अगोदर वहीचा अर्थ बघूया. वही म्हणजे आम्ही. वही समोर ये आर ई, आर हे सहाय्यकारी क्रियापद घ्या, याचा अर्थ आम्ही आहोत असा होतो. आम्ही आहोत. ठीक आहे. यूचा अर्थ यू आर आणि क्वेश्चन असल्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही आहात. येथे ही इज, इथे ही एक गोष्ट आहे ना, इथे ही समोर इज घ्या. इज तो आहे. शी इज म्हणजे याचा अर्थ ती आहे. आणि इट इज म्हणजे ते आहे. बघा लक्षात ठेवा, ही सीट समोर इज आलेला आहे, दोन्ही यू समोर इथं आपण आर घेतलेला आहे, आय समोर एम येतं आणि वही समोर आर येतं. लक्षात ठेवा. आता इथे आहे दे आर म्हणजे ते आहेत. ओके. तर तुम्हाला हा सगळा भाग समजला आहे का. आय समोर एम घ्यावे म्हणजे प्रत्येक कर्त्यासमोर या तिन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेणे गरजेचं आहे. आता या काळामध्ये मराठी सफिक्स कोणते कोणते आहेत, म्हणजे प्रत्यय कोणते कोणते आहेत. आपण जे मराठी वाक्य बोलतो, जर त्या वाक्या शेवटी जर हे प्रत्यय आले तर तो चालू वर्तमान काळ असतो. तर ते प्रत्यय कोणते आहेत बघूया. बघा या काळात तर मराठी प्रत्यय, मराठी सफिक्स म्हणजे काय, मराठी प्रत्यय कोणते आहेत बघा. इथे या काळातील वाक्याच्या शेवटी, या काळातील वाक्याच्या शेवटी आय एन जी बरोबर त, म्हणजे आयएनजी चा अर्थ मराठीमध्ये त असा घ्यावा. आयएनजी म्हणजे त आणि त्याच्या पुढे म्हणजे काय, तच्या पुढे येथे म्हणजे कॉमा द्या, आहे कुठले आहे बघा, मी त घेतले आहे आणि त्याच्या पुढे आहे घेतलेला आहे. इथे पुन्हा इथे आपण आहोत घेऊया. आहोत.
पुन्हा आहेस, आहेस, कॉमा, पुन्हा इथे आहात, कॉमा, आहे, कॉमा, आहात, असे प्रत्यय येतात, असे प्रत्यय येतात. म्हणजे काय सगळ्यात महत्वाचा मराठी सफिक्स महत्वाचे आहे. त्या काळातील वाक्य शेवटी त, कॉमा, आहे, कॉमा, आहोत, कॉमा, आहेस, कॉमा, आहात, कॉमा, आहे, कॉमा, आहात असा प्रत्यय येतो. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये कसे बदलावे हे बघूया. आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे आय राईट अ लेटर. काळ कोणता आहे? साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान. आता आपल्याला बदलायचे हे वाक्य प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये. आय म्हणजे काय? करता आहे तसा घ्यावा खाली. येथे आयच्या समोर आपण एम घेतलेले आहे, आय एम. ठीक आहे, एम घेतले. ज्यावेळेस आपण एमिजर पैकी येथे एम घेऊ त्यावेळेस इज आणि अर्धा संबंध संपतो, परंतु त्याच्या पुढे येतं आय एन जी. आय एन जी म्हणजे काय? WRIT राईट या मुख्य क्रियापदाला आय एन जी लावणे. याचा अर्थ बघा, WRIT ING रायटिंग अ लेटर. आता वरल्या वाक्याचा अर्थ काय होतो? मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो. हा कोणता काळ आहे? साधा वर्तमान काळ. आता आपण हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य चालू वर्तमान काळामध्ये बदलूया. इथे आपण बदलले आहे आय एम रायटिंग अ लेटर, परंतु याचा अर्थ कसा होतो बघा, मी पत्र लिहिणे आहे असा होतो का? तर असा बिलकुल होत नाही. तर तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, क्रियापदाच्या मराठी अर्थामधलं काळ कोणताही असो, क्रियापदाचे पहिले रूप बघावे, त्याचा मराठी अर्थ बघावा आणि त्या काळातले सफिक्स येथे घ्यावे. तर रायटिंगचे मुख्य रूप कोणते आहे? क्रियापद राईटच आहे. राईट म्हणजे लिहिणे. मग आपण काय करायचे? मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्रा असणारं अक्षर काढायचं. इथे मी हे इथे उघडतो. चला तर आता मग आपण या काळाच्या मराठी सफिक्स मध्ये जाऊया. मी पत्र लिही. आयएनजी म्हणजे काय? आयएनजी म्हणजे तो. मी पत्र लिहित. आणि तुम्हाला माहिती आहे एम म्हणजे आहे मी पत्र लिहित आहे. ओके, बघा पुन्हा एकदा. आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. हे पहिले वाक्य इथं आपलं. हे दुसऱ्या वाक्याचा अर्थ इथं. पहिल्या वाक्याचा अर्थ मी पत्र लिहितो, दुसऱ्या वाक्याचा अर्थ मी पत्र लिहित आहे. कसं काय बघा, इथं आय एम म्हणजे मी आहे, रायटिंग इथं आयएनजी म्हणजे तो. तर इथे राईट आलेले आहे म्हणजे राईट हे मुख्य क्रियापद आहे, त्याचा अर्थ लिहिणे असा होतो. परंतु लिहिणेमधले ने वगळले एक मात्र असणारं अक्षर वगळलं, तिथे आपण आयएनजी म्हणजे त असा याचा अर्थ घेतला, म्हणजे लिहित आहे असं झालं. पुन्हा एकदा या काळातील मराठी वाक्याचा अर्थ लिहित असताना आयएनजी बरोबर त कॉमा आहे, कॉमा, आहोत, कॉमा, आहेस, आहात, आहे, आहात असे प्रत्यय आपण घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपण मराठी बोलत असताना मी जात आहे, त आहे. आम्ही जात आहोत, त आहोत. हा आपला चालू वर्तमान काळ झाला. आता आपण बघूया दुसरे वाक्य. वी राईट अ लेटर. आता हे वाक्य आपण बघू, याचा अर्थ काय होतो? मी पत्र लिहितो. तर याचा अर्थ बघा, मी पत्र लिहितो.
आहे साधा वर्तमान काळ. आता हेच वाक्य आपण साध्या वर्तमान काळाचे वाक्य आपण चालू वर्तमान काळामध्ये बदलूया. बघा, वी राईट लेटर हे साध्या वर्तमान काळाचे वाक्य आपण हे वाक्य चालू वर्तमान काळामध्ये बदलूया. वी आर रायटिंग अ लेटर. बघा पुन्हा एकदा, वी आर म्हणजे तुम्हाला लिहून दिले आहे पाठीमागे, वी आर म्हणजे आम्ही आहोत. आम्ही, इथे मी आहोत लिहितो, आहोत. परंतु वी आर म्हणजे आम्ही आहोत काय करत, रायटिंग म्हणजे आम्ही पत्र लिहित आहोत. येथे पहिला प्रश्न असा आहे, रायटिंग म्हणजे आपण इथे काय घेतले आहे तर आयची प्रत्यय नेहमी क्रियापदाच्या पहिल्या रूपाला लागतो आणि आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इथे राईट हे मुख्य क्रियापद घेतले आहे आणि यालाच आपण इथे चालू वर्तमान काळामध्ये घेऊन त्याला आयएनजी लावले आहे. आणि आयएनजी म्हणजे काय, तो मराठीमध्ये आपण त्याला मराठीमध्ये त असं म्हणतो. आणि म्हणून वी आर रायटिंग लेटरचा अर्थ आम्ही पत्र लिहित आहोत असा होतो. आता याचे पुढील वाक्य आपण उद्या बघूया. धन्यवाद.